पुढे राजकीय गोटातून महत्त्वाची बातमी। अजित पवारांनी आता महायुतीमध्ये सहभागी होण्याची कहाणी सांगितली आहे। सत्तेत सहभागी होण्यासाठी 10 वेळा दिल्लीत बैठका झाल्या। अनौपचारिक गप्पांमधून अजित पवारांनी ही माहिती दिली। अमित शहा यांच्या घरी या बैठका झालेल्या आहेत। मास्क आणि टोपी लावून दिल्लीत यायचो। विमानाचं तिकीट अजित अनंतराव पवार ऐवजी ए पवार नावाने काढलं। सर्व सहकारी आमदारांशी सल्ला मसलत करून मी पाऊल उचललं असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। सर्व आमदारांचं एकमत होतं, मात्र काही आले नाहीत असं सुद्धा ते म्हणतात। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महायुतीमध्ये सहभागी होण्याची खरं तर अजित पवारांनी कहाणी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय वर्तुळात सध्या काय चर्चा सुरू आहेत या संदर्भात? नक्कीच एवढं मोठं बंड जे आहे ते इतक्या गोपनीय कसं झालं याची चर्चा होती। अनेक वेळेला अजित पवार यांना त्यावेळेस विचारण्यात सुद्धा आलेलं होतं की तुम्ही दिल्लीला जाता का, तर ते नाही असं म्हटले होते। पुण्यातच त्याने ती प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र हे नेमकं बंड कसं झालं आणि कुणासोबत बैठका झाल्या, कधी झाल्या, याची जी सगळी माहिती आहे ती अजित पवारांनी या गप्पामध्ये दिलेली आहे। एक उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस वेषांतर करून जायचे आणि एक दुसरे उपमुख्यमंत्री जे वेशभूषा बदलून जायचे, असंच आता असं म्हणावं लागेल। ज्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा अंदाज येत नव्हता की हे बंड कसं झालं, एवढं अचानक हे बंड झालेलं होतं आणि त्याची माहिती जी आहे ते जनतेला ऐकण्यात उत्सुकता होती। त्या शेवटी अजित पवारांनी अनौपचारिक गप्पामध्ये का होईना पण ते सगळं बंड जे आहे ते सांगितलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या बंडामागे भाजपा किंवा अमित शहा आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। जे विरोधक आरोप करतात त्यावर शिक्कामोर्तब झालंय असंच म्हणावं लागेल। गौरी, किस बालाजी, अजित पवार गटाकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? गटाकडून यावर आणखी कुणी काही बोललेलं नाही। आपण प्रयत्न करतोय, अनेक नेते ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस आपण त्यांना विचारूया। मात्र अजित पवार गटाला याची संपूर्ण कल्पना होती हे अजित पवारांच्या बोलण्यातून दिसते। कारण ते म्हणतात की सगळ्याच आमदारांचा मला पाठिंबा होता, त्यांना बोलूनच मी जात होतो। मात्र काही जण राहिले। मात्र आता अजित पवार गटातलेच काही आमदार शरद पवार गटाकडे सुद्धा चाललेले आहेत। त्यामुळे नेमकं यात तथ्य काय हेही पाहावं लागेल आणि यावर राजकीय प्रतिक्रिया अजित पवार गटाकडून काही येतात का तेही पाहावं लागेल। हो, नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर अजित पवार यांनी आता ही महायुतीमध्ये सहभागी होण्याची कहाणी सांगितल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळे राजकीय वर्तुळात नेमक्या काय चर्चा रंगू लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर संजय राऊतांनी यावरून जोरदार टोलेबाजी केली आहे, पाहूयात। आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते। आणि हे दोघे बोलतायत, हे लोक त्यांना ओळखत नव्हते, म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता, किती हुबेहूब मेकअप। म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं आहे। मला वाटतं तर शिळ्या कडीला ऊट आणण्याचं काही कारण नाहीये। सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, नीट सरकार चाललंय। आता कोण टोपी घालून गेलं, कोण मिशा काढून गेलं, याच्यावर चर्चा करणं बाष्पळपणाचं ठरेल। आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, चिंता करायचं कारण नाही। आपल्या घरात काय जळते त्याची काळजी करा।